काय बोलतात, या सगळ्या जगावर चालते ती भगवंताची इच्छा चालते महाराज. त्या इच्छेविना काय घडतं मला सांगा. देवाची जर इच्छा नसेल तर तुम्ही काय करू शकणार आहात. बोला, चाले हे शरीर कोणाची आहे सत्य, कोण बोलविते हरिवेण, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नको. तुकोबाराय आपल्याला सांगतात, देवाच्या सत्तेशिवाय या जगतामध्ये काहीही घडत नाही. भगवंताने स्वतःने आपल्याला त्या संदर्भामध्ये सांगितलेलं ज्ञानेश्वरीमध्ये पाहायला सापडतं. गतिर्भरता प्रभू साक्षी निवास शरणम सरत या 9व्या अध्यायातल्या श्लोकावर भाष्य करताना भगवान ज्ञानेश्वर महाराज भगवंताच्या मुखामध्ये शब्द घालतात. अरे हे सगळं चालतं कुणामुळे, हे सगळं घडतं कुणामुळे. आकाश सर्वत्र वसावे, वायूने नाव भरी उगी नसावे, वरच्या पावके दहावे वर्षावे जळे. अरे कुणामुळे घडतं हे सगळं. कुणामुळे नाही, दुसरं कुणामुळे नाही. भगवान सांगतात, पर्वती बैसकान संडावी, समुद्री रेखान ओलांडावी, पृथ्वी या भूते व्हावी. कुणाची आज्ञा. हे आज्ञा माझी. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हले जगाते चाळिता. मग भगवान जर असं बोलत असतील, इमियाची नियमिला सांगता. ज्ञानोबारायांची भाषा आपण 9व्या अध्यायातली पहा. काळू ग्रासत असे पंडुसुता. अरे बाबा, या सगळ्याला एवढंच नाही, या जगताला खाऊन टाक अशी काळाला सुद्धा माझी आज्ञा आहे. म्हणून काळ या सगळ्या जगाला खाऊन टाकू शकतो. चाले हे शरीर कोणाची आहे सत्य, कुणामुळे हे सगळं घडतं. नामदेवराय म्हणतात, तुझ्या सत्तेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे तुझ्या बळे. नामदेवराय बोलतात, देवा हे सगळं जे चाललंय ना ते केवळ तुझ्या आणि तुझ्या सत्तेमुळे चाललेलं आहे. मग मला सांगा, भगवत इच्छेने जगतामध्ये काहीही घडो. म्हणून मी म्हटलं ना, झाडाचं पान हलतं ते वाऱ्यानं नाही, देवाची इच्छा असते म्हणून झाडाचं पान हलतं. तुम्ही कशी संगती त्याची लावा, योग्य वाटेल अयोग्य वाटेल, पण शेवटी देवाच्या इच्छेपर्यंत येऊन आपल्याला थांबावं लागतं. मी त्याच्याही पुढे जाऊन बोलतो, महाराज झाडाचं सोडून द्या, आपल्या डोळ्याची पापणी सुद्धा खालीवर होते, ती भगवंताच्या इच्छेने होत असते. भगवंताच्या इच्छेने आपल्या डोळ्याची पापणी सुद्धा खालीवर होते, आपल्या इच्छेने होत नाही. देवाने जर ठरवलं याची खाली झालेली पापणी वर होऊ द्यायची नाही, तर या जगतामध्ये एकाची ताकद नाही तू डोळे उचलून वर बघेल. विठ्ठला विठ्ठला. अठराव्या अध्यायामध्ये भगवंताने पुन्हा ही गोष्ट अर्जुनाला सांगितली की अर्जुना, ईश्वर सर्व भूतानां हृदयेषु अर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्व भूतानि यंत्रारूढानि मायेया. भगवान बोलतात सर्व भूतानी. या सर्व या पदामध्ये अर्थ काय घ्यायचा. सर्व याच्यात भ्रामयन् सर्व भूतानी, ही सर्व भूत कोणती आली त्याचं चिंतन 9व्या अध्यायामध्ये आलंय. आकाश सर्वत्र वसावे, वायूने नाव भरी उगी नसावे, ही भूत मात्र सुद्धा त्याच्यामध्ये आली. केवळ सर्व भूत म्हणजे जीव एवढंच समजू नका, तर सर्व या पदामध्ये पंचमहाभूत सुद्धा देवाच्या अंकित आहेत. आणि देवाला ज्या वेळेला वाटतं समुद्राने 2 पावलं पुढे सरकावं, त्या वेळेला आपल्याला वाटतं सुनामी आली. एवढाच फरक असतो, पण ती इच्छा असते देवाची. देवाला ज्या वेळेला वाटतं पर्वताने बाजूला व्हावं, आपल्याला वाटतं भूकंप झाला. एवढाच त्याचा अर्थ आहे. आपण आपल्या संकुचित बुद्धीनं जी संगती लावायची ती लावू शकतो, पण इच्छा असते ती मात्र भक्त भगवंताची असते. भगवंताच्या सत्तेने या जगतामध्ये जीव जन्माला येतो, भगवंताच्या सत्तेने या जगतामध्ये जीव जगतो, आणि भगवंताच्या इच्छेनेच या जगतामधून जीवाला जावं लागतं. विठ्ठला विठ्ठला. भगवंताची सत्ता आहे म्हणून हे सगळं चालू आहे. उपनिषदाच्या भाषेत जर बोलायचं झालं तर यतो वा इमानी भूतानि जायन्ते येन जातानि जीवन्ति यत् प्रयन्ति अभिसंविशन्ति तद विजिज्ञासस्व तद ब्रह्म. उपनिषद आपल्याला बोलतं की बाबा यतो वा इमानी भूतानि जायन्ते येन जातानि जीवन्ति यत् प्रयन्ति अभिसंविशन्ति. या तिन्ही गोष्टी कशामुळे, कशाच्या सत्तेवर घडतात. फक्त भगवंताच्या इच्छेवर, भगवंताच्या सत्तेवर हे सगळं चालू आहे. आमच्या मनामध्ये जरा अधिक स्पष्ट बोलतो. आता इथपर्यंत आपण सगळे परावलंबी आहोत देवाच्या बाबतीत हे कळतं. आता थोडासा आपल्यालाही दिलासा मिळाला पाहिजे याच्याकरता बोलतो, आपल्यालाही बरं वाटावं म्हणून बोलतो. जगतामध्ये चांगलं घडतं ते देवाच्या इच्छेने घडतं, आणि जगतामध्ये वाईट घडतं ते कुणाच्या इच्छेने घडतं, ते देवाच्याच इच्छेने घडतं. म्हणून एखादा मनुष्य खरं बोलला तर ती देवाची इच्छा असते, आणि आपण खोटं बोलतो ती कुणाची इच्छा असते, देवाचीच इच्छा असते. म्हणून वाईट वाटून घेत जाऊ
जाऊ नका. विठ्ठला विठ्ठला दुर्योधनाच्या बाबतीत असं सांगतात की दुर्योधन वाईट होता. ही गोष्ट खरी आहे. दुर्योधन पांडवांचं राज्य दुर्योधनाने बळकावलं. दुर्योधनाची इच्छा हे राज्य आपलं व्हावं, पांडवांना राज्याबाहेर काढून टाकावं म्हणून पांडवांना त्रास द्यायला सुरुवात केली. सगळ्यांनी समजावून सांगितलं. युधिष्ठिर त्या दुर्योधनाने धृतराष्ट्राचे काही ऐकलं नाही. धृतराष्ट्राने खरं म्हणजे मनापासून दुर्योधनाला समजावलंच नाही की तू हे करणं बरोबर नाही. पण बाकीच्या सगळ्यांनी समजून सांगितलं. मोठ्याने भीष्माचार्याने समजून सांगितलं. सगळ्यांनीच समजून सांगितलं. विकर्णाने सुद्धा दुर्योधनाला सख्या भावानी 100 कौरवांपैकी विकर्ण नावाचा एक कौरवांमधला तो मुलगा असा होता जो पांडवांच्या बाजूने होता. त्यांनी दुर्योधनाला समजावून सांगितलं की दादा हे करणं बरं नाही बरं का. हे सगळं आपण ज्यांचं त्यांना देऊन टाकलं पाहिजे. राज्य आपलं नाही, ते पंडूचं आहे, काकांचं राज्य आहे. आपल्याला फक्त सांभाळायला दिलं होतं पांडव मोठे होईपर्यंत. आपण सांभाळून त्यांच्या ताब्यात दिलं पाहिजे. दुर्योधन कसला ऐकतो महाराज. दुर्योधन ऐकायला तयार नाही. सगळ्यांनी समजावून सांगितलं. विदुराने एके दिवशी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. विदुर म्हणाले संजय दुर्योधना अरे कशासाठी हे सगळा उपद्व्याप हा सगळा करतोस. काय गरज आहे तुला. तुला असं स्वतःला कधी वाटत नाही का. असं असतं. आपण पहा मनुष्य कितीही वाईट विचारसरणीचा असला ना तरी त्याचं अंतर्मन कुठंतरी त्याला सूचना देत असतं की हे करणं बरोबर नाही. किती कसाही असू दे, किती वाईट मनोवृत्तीचा चोरी करणाऱ्या चोराला त्याचं मन कुठंतरी सांगत असतं की हे करणं बरोबर नाही. बिडी ओढणाऱ्या माणसाला त्याचं मन सांगत असतं की हे करणं बरोबर नाही. तंबाखू खाणाऱ्या वारकऱ्याला त्याचं मन सांगत असतं की हे करणं बरोबर नाही बाबा, असं करू नये. तरी वारकरी का, त्याचं कारण आहे तो मनाचं ऐकत नाही. एवढंच. आपलं शुद्ध मन आपल्याला बऱ्याच वेळेला उपदेश करत असतं. पण आपण त्या कालिदासाने एका ठिकाणी म्हटलंय सताम संदेह पदेषु वस्तुषु प्रमाणम अंतःकरणम प्रवृत्तयः. कालिदासाने असं म्हटलंय ज्या वेळेला आपल्याला एखादा मोठा संदेह निर्माण होतो त्यावेळेला संतांचं अंतःकरण हेच शुद्ध अंतःकरण हेच प्रमाण मानलं पाहिजे. संतांचंच काय, मी अजून थोडं पुढे जाऊन बोलतो, संतांचंच काय आपलं सुद्धा शुद्ध अंतःकरण बऱ्याच वेळेला आपल्याला चांगल्या सूचना करत असतं. पण आपण आपल्या मनाचं ऐकत नाही. आपण आपल्या अंतःकरणाचं ऐकत नाही. चोरांनी जर मनाचं ऐकलं की चोरी करणं पाप आहे तर त्याला पाप लागेल का मला सांगा. लागणार नाही. तंबाखू खाणाऱ्यांनी जर मनाचं ऐकलं तर तो चांगला वागेल का नाही बोला. त्याच्या गळ्यातल्या माळेला काहीतरी अर्थ राहील की नाही बोला. काहीतरी अर्थ राहील. नाहीतर काय गळ्यात माळ आणि हातात तंबाखू त्याला वारकरी म्हणायचंच कारण नाही. तो काही खरा वारकरी नाही, तो काही शुद्ध वारकरी नाही. हे चुकीचंच आहे. वारकरी बाकी कुणी खावी न खावी मी फारसा विचार करत नाही, पण निदान वारकऱ्यांनी तरी सांभाळलं पाहिजे की नाही. बाकीच्या सगळ्यांना उपदेश करणारा वारकरी तोच जर की तोंडामध्ये तंबाखू धरून कीर्तनाला उभा राहत असेल तर त्याला काय अर्थ आहे. असं करू नये. वारकऱ्याने खाऊ नये, बिड्या ओढू नयेत, अपेय पायन करू नये, वाईट खाऊ नये, वाईट ऐकू नये, वाईट लोकांच्या संगतीला जाऊ नये. आपण बरं आपला हरिपाठ बरा, आपली ज्ञानेश्वरी बरी, गाथा बरा. आपलं जीवन एका नियमामध्ये बांधलेलं असतं. त्या नियमात राहण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. सोडून द्या म्हणजे नियम सोडून देऊ नका, मुद्दा सोडून द्या. मुद्दा असा याच्यातला आपलं मन आपल्याला सताम संदेह पदेषु वस्तुषु प्रमाणम अंतःकरणम प्रवृत्तयः. आपलं अंतःकरण आपल्याला सांगत असतं. आपण बऱ्याचदा ते ऐकत नाही. थोडा माझा मुद्दा काय चाललाय, भगवंताची इच्छा. त्यांनी सांगितलं दुर्योधनाला पुष्कळ समजावून सांगितलं. तुला मन कधी खात नाही करे की आपण वागतो हे राज्य आपलं नाही असं लक्षात घ्या. एखादा भाडेकरू जेव्हा एखाद्या घरावर खूप वर्ष राहिल्यामुळे ताबा मिळवतो, खूप वर्ष राहिल्यामुळे न्यायालयातून त्याला त्याचा ताबा मिळतो, त्या भाडेकरूला मरेपर्यंत कधी ना कधीतरी मनात असं वाटतच असतं की नाही की खरं तर हे घर आपलं नाही. खरं मनात वाटतं की नाही त्याला, कुठंतरी त्याचं मन खात असतं की नाही. विदुर विचारतात दुर्योधनाला, दुर्योधना तुला स्वतःला असं कधी वाईट वाटत नाही का रे की मुळात जे आपलं नाही त्याला आपलं करण्याचा आपण प्रयत्न करू नये. मुळात जे आपलं राज्य आपलं नाही, सांभाळायला दिलंय, तू इतकी वर्ष त्याचा उपभोग घेतलास ना. बरं पांडवांकडे दिल्यामुळे तुझ्या हातातून राज्य गेलं आणि तुला वाईट वागणूक मिळेल असं वाटतं का. अरे तू तुझ्या राज्यामुळे तुला स्वतःला जेवढा मान देऊ शकणार नाहीस तेवढे पांडव तुला मान देतील आणि सांभाळतील. इतक्या चांगल्या स्वभावाचे पांडव असताना तू असा का वागतोस असं जेव्हा दुर्योधनाला विचारलं गेलं
त्यावेळेला दुर्योधनाने दिलेलं उत्तर मला आत्ता आपल्या समोर ठेवायचं आहे. दुर्योधन विदुरांना असं म्हणाला की तुम्ही म्हणताय विदुर काका ते बरोबर आहे, पण मी चुकीचं वागतो असं जर तुम्हाला वाटत असेल तर तसं वाटू देऊ नका. मी चुकीचं वागत नाही, ती जबाबदारी माझी नाही. मी चुकीचं वागतो त्याचे दोष मला लागणार नाहीत. विदुराने विचारलं असं का म्हणतोस? त्यावेळेला दुर्योधनाने सांगितलं जानामि धर्मम न च मे प्रवृत्ती हे जानामि अधर्मम न च मे निवृत्ती केनापि देवेन हृदि स्थितेन यथा नियुक्तोस्मी तथा करोमे. दुर्योधन असं बोलला विदुरांना की जानामि धर्मम, मला धर्म काय हे कळतो, पण मी धर्मानं वागत नाही. मला अधर्म काय हेही कळतं, पण मी धर्म सोडू शकत नाही. म्हणजे असं अधर्म सोडू शकत नाही असं का? धर्म कळतो पण धर्मानं वागत नाही, अधर्म कळतो पण अधर्म सोडत नाही, असं का करतोस दुर्योधना तू? दुर्योधनाने सांगितलं काहीच कारण नाही, माझ्या हृदयामध्ये कुणीतरी एकटा बसलाय, तो मला जसं वागविल तसं मी वागतो आहे. विठ्ठला विठ्ठला लक्षात घ्या, दुर्योधनाचं बोलणं चुकीचं आहे का? दुर्योधनाचं बोलणं चुकीचं आहे? अजिबात चुकीचं नाही. सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्टो मत्त स्मृती ज्ञानम अपोहनांच्या त्याची स्वतःची भाषा आहे. सर्वांच्या हृदय देशी मी अमुक आहे ऐसी बुद्धिस्पुरे अहर्निशी ते वस्तुगा मी, ही त्याची स्वतःची भाषा आहे. सर्वांच्या हृदयामध्ये तो वसलेला आहे आणि तो जसं वागवतो तसं आपल्याला वागावं लागतं. भले तुकाराम महाराजांनी कितीही आपल्याला उपदेश करू देत की तुम्ही खरं बोलत चला, पण देवाची जर इच्छा असली की आपण खोटं बोलावं, तर मला सांगा तुकाराम महाराजांचा उपदेश फळेल का देवाची इच्छा फळेल? देवाची इच्छा जर फळणार असेल तर मला सांगा उपदेशाची गरज आहे का? विठ्ठला विठ्ठला पहिलं कारण आपल्याला सांगितलं प्रारब्ध, दुसरं कारण मी आपल्याला सांगितलं भगवद इच्छा. हे कारण असतं. आणखीन एक कारण मी आपल्याला सांगतो की ज्या कारणानं आपल्याला असं म्हणता येऊ शकतं की आपल्याला उपदेशाची आवश्यकता नाही. त्याच्यातलं तिसरं महत्वाचं कारण आहे देश आणि काळ. माणसाला ज्या देशामध्ये जसं वागावं लागतं तसंच वागावं लागतं, ज्या काळामध्ये जसं वागावं लागतं तसंच वागावं लागतं. काळ बदलला, उपदेशाची तशा पद्धतीनं आवश्यकता राहत नाही. देश बदलला, तो उपदेश निरुपयोगी ठरत असतो. आता मला सांगा, तुकाराम महाराज आपल्याला उपदेश करतात खरं बोला. आता खरं बोला हे दोन शब्द आहे. हेच दोन शब्द घेऊन जर आपण अमेरिकेमध्ये गेलो आणि लोकांना सांगायला लागलो खरं बोला, तर त्यांना काही कळेल याच्यातलं काही? ते म्हणतात खरं म्हणजे काही तेही कळत नाही, बोला म्हणजे काही हेही कळत नाही, आमची भाषाच नाही ना. देश बदलला, काळ काय असतं? प्रत्येक गोष्टी मी थोडंसं स्पष्टीकरण करतो. काय असतं? प्रत्येक गोष्टीच्या प्राप्तीकरता एका विशिष्ट देशकालाची आवश्यकता असते. ती वेळच यावी लागते, तर माणसाला तशा पद्धतीची फलं मिळतात. नाहीतर बऱ्याच वेळेला मनुष्य प्रयत्न करतो पण त्याला फळ पदरात पडत नाही. मग बऱ्याच वेळेला असंही होतं की माणसा आपल्या मराठीमध्ये आपण म्हणतो ना बऱ्याच वेळेला, अहो आम्ही असे बसनी प्रवास करत होतो, काय सांगायचं तुम्हाला, असे केदारनाथला गेलो होतो, गाडीमध्ये बसलेलो होतो, असा पाऊस सुरू झाला, आम्ही तिथून बाहेर पडलो आणि सगळं वाहून गेलं. मग माणसं काय म्हणतात, अरे बापरे तुम्ही फार थोडक्यात वाचला हो. मग तो म्हणतो काय सांगायचं, काळ आला होता पण वेळ आली नव्हती. म्हणजे काळ येऊ शकतो पण जोपर्यंत वेळ येत नाही तोपर्यंत आपल्याला काही प्राप्त होत नाही. विठ्ठला विठ्ठला मी तुकाराम महाराजांच्या प्रमाणाने बोलत नाही असं नाही. काय आहे, प्रत्येक गोष्टीला एक विशिष्ट वेळ यावी लागते, तर त्या वेळेतच ती कामं घडतात. मी आपल्याला साधं उदाहरण सांगतो. नखाला काळा डाग लावून घ्यायचा आहे म्हणजे काय कळतं ना? मतदान करायचं आहे. मतदान करायचं असेल तर 5व्या वर्षी करता येतं का? 10व्या वर्षी करता येतं काय? येत नाही. मग
18 वर्ष लागतात. म्हणजे मला जरी आधी कितीही कळलं कुणाला मत द्यायचं, तरी सुद्धा जोपर्यंत 18 वर्ष होत नाहीत तोपर्यंत मला मतदान करता येणार नाही. ती योग्य वेळ यावी लागते, योग्य काळ यावा लागतो. जोपर्यंत तो काळ येत नाही तोपर्यंत आम्हाला मतदान, 18 वर्ष होईपर्यंत मतदान करता येत नाही. अजून उदाहरण सांगतो. लग्न करायचं असेल किती वर्ष लागतात? कमीत कमी 21 वर्ष लागतात. 21 वर्षाचा मुलगा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्याला लग्न करता येत नाही. मला मोठी गंमत वाटते बऱ्याच वेळेला हे ऐकल्यानंतर. मतदान करायला 18 पुरतात पण लग्न करायला 18 पुरत नाही. म्हणजे देश चालवायला 18 वर्षाची मर्यादा बरोबर आहे, पण बायको सांभाळायला तेवढी मर्यादा पुरत नाही. देश सांभाळता येतो, त्याला बायको सांभाळता येईलच असं 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 होत नाही. म्हणजे 18 वर्षात देश कोणी सांभाळावं हे ठरवता येऊ शकतं, पण घर सांभाळायला बायको मिळवायची असेल तर 18 पुरत नाहीत, त्याला 21 लागतात. म्हणजे अधिक जास्त तुम्ही प्रगल्भ व्हावं लागतं तर मग तुम्हाला बायको मिळते, नाही तर बायको मिळत नाही. म्हणजे काय? योग्य वेळ. महाभारतामध्ये असं म्हटलंय, नादेश काले किंचित स्यात् देश कालौ प्रतीक्षताम. जोपर्यंत योग्य देश आणि योग्य काळ येत नाही तोपर्यंत तुमची कोणतीही गोष्ट सिद्धीला जाणार नाही. याच्याकरता तुम्ही योग्य देशाची, योग्य काळाची प्रतीक्षा करा. तुम्हाला सफरचंदाचं पीक घ्यायचंय, योग्य देश पाहिजे की नाही? आपल्या मराठवाड्यामध्ये सफरचंदाची झाडं लावली तर पीक येईल काय? येणार नाही. त्याला काश्मीरच पाहिजे तर तिथं आपल्याला सफरचंद मिळतील. तुम्हाला केशराचं पीक घ्यायचं आहे, तुम्हाला काश्मीरमध्येच जावं लागेल. योग्य देश पाहिजे त्याला. तुम्हाला जर हुरडा पाहिजे असेल तर काश्मीरमध्ये जाऊन चालत नाही, तिथं तुम्हाला आपलीच जमीन लागेल, आपल्याकडचंच पेरावं लागेल. तिथं काहीतरी पेरलं तर, ज्वारी पेरली तर आपल्याला हुरडा मिळू शकेल. म्हणजे योग्य देश पाहिजे, योग्य काळ पाहिजे. त्याच्याशिवाय जगतामध्ये जर काही प्राप्त होत नसेल तरी भले संतांनी कितीही उपदेश करू देत की बाबा तुम्ही खरं बोलत चला, पण खरं बोलायची वेळच जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मी खरं बोलणार नाही. विठ्ठला विठ्ठला. अगदी तुकाराम महाराजांच्याच परिभाषेत जर बोलायचं झालं तर तुकाराम महाराज म्हणतात, कोणत्याही गोष्टी कधी होत नाहीत. प्राप्त काळ घडी तुका म्हणे येथे न चले तातडी, किंवा तुकोबारांचा दुसरा अभंग पहा. तुका म्हणे यासी न चले तातडी, अनुभवे गोडी येईल कळो. तुकोबाराय बोलतात, प्राप्त काळ घडी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपल्याला काही मिळत नाही. योग्य देश आला पाहिजे, योग्य काळ आला पाहिजे. मग योग्य देशकाळ जर जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत कोणी किती उपदेश केला तरी काय फरक पडणार आहे? मला सांगा, फरक पडत नाही. मग आता मला सांगा, आपलं प्रारब्ध बलवत्तर आहे, प्रारब्ध त्याच्यापेक्षा भगवत इच्छा बलवत्तर आहे, आणि भगवत इच्छेबरोबर जर योग्य देशकाळ नसेल तर आपल्याला कोणतीही गोष्ट प्राप्त होणार नाही. लोकांनी किती जरी उपदेश केला, ज्ञानोबारांनी किती जरी उपदेश केला, आणि भगवत इच्छा जर तशी नसेल तर आम्हाला ते प्राप्त होणार नाही. किती तुकोबारायांनी किती उपदेश केला आणि आमचं प्रारब्ध प्रतिकूल असेल, आम्हाला मिळणार नाही. किती निवबारायांनी उपदेश केलेला असला आणि जर योग्य देशकाळ मिळाला नसेल तर त्याचा उपयोग होणार नाही. मग मला सांगा, या 3 गोष्टी महत्वाच्या आहेत का उपदेश महत्वाचा आहे? या 3 गोष्टी महत्वाच्या, मान्य करावं लागेल की नाही? मग मला सांगा, या जगताला उपदेशाची आवश्यकता आहे का? नाही. हे बरोबर उत्तर. या जगताला कधीही संतांच्या उपदेशाची आवश्यकता नाही. मग अशी तुम्हीच म्हणालात उपदेशाची आवश्यकता आहे. आता या 3 गोष्टींचा विचार जर केला तर मला सांगा, कोणताही उपदेश अशा पद्धतीने फलद्रूप होत नसेल, उपदेशाची आवश्यकता नाही. मग उपदेशाची आवश्यकता जर नसेल तर संत महात्मे उपदेशाकरता अवताराला आले, हे कोणत्या अर्थाने स्वीकारायचं लक्षात घ्या. विठ्ठला विठ्ठला.
आता मी एकेका पद्धतीने एक ज्या क्रमानं आपण आलो त्या क्रमानं थोडासा विचार उलटा सांगत जातो आणि मग आपल्याच मुखातून पुन्हा वदवून घेतो की जगताला उपदेशाची आवश्यकता आहे. बरं का? आता थोडासा उलटा विचार आपण करा. पहिला विचार आपण असा केला होता की प्रारब्ध बलवत्तर असेल आणि संतांचा उपदेश काही असला तरी प्रारब्धानुसार भोग मिळतो, उपदेशानुसार फल मिळत नाही. हा विचार आपण पहिल्यांदा केला होता. गोष्ट खरी आहे. उपदेश फलद्रूप होत नाही, प्रारब्ध फलद्रूप होतं. गोष्ट खरी. आता मला पुन्हा थोडंसं आपल्याला मागे नेऊन असं विचारायचं आहे की जे प्रारब्ध बलवत्तर आहे असं आपण म्हणतो ते प्रारब्ध म्हणजे काय आहे? आम्ही केलेलीच कर्म प्रारब्ध रूपाने आमच्या समोर उभी राहतात. प्रारब्ध आकाशातून पडत नाही. प्रारब्ध आम्हाला काय अनाकलनीय असतं एवढंच आहे, पण प्रारब्ध न केलेलं आमच्या जीवनामध्ये कधीही येत नाही. काय ते अकृताभ्यागम हा दोष म्हणून वेदांतांनी कर्मशास्त्रामध्ये सांगितलेला आहे. जाऊ द्या, मी त्याचा विचार आत्ता करत नाही. आपण न केलेलं आपल्या डोळ्यासमोर आपल्या जीवनामध्ये आपल्याला कधी भोगायला मिळत नाही, आपण केलेलंच आपल्याला भोगायला मिळतं. म्हणून नेहमी मी हा विचार आपल्याला सांगतो की केले कर्म झाले तेची भोगा आले. हे तेची म्हणतानाचा जो चकार आहे तो आपल्याला सगळीकडे लावावा लागतो. केलेलंच कर्मच झालेलंच आपल्यालाच भोगावंच लागतंच, इतकी त्याची आवश्यकता त्या चकाराची आपण लक्षात घेतली पाहिजे. आपण केलेलं कर्म आपल्याला भोगावंच लागतं. केले कर्म झाले तेची हा जो चकार, हा जो आग्रह, हा जो अट्टहास नाथ महाराज धरतात, हा अट्टहास या चरणामध्ये सगळीकडे स्वीकारावा लागतो. केलेलंच भोगावं लागतं, आपणच भोगावं लागतं, आपलंच भोगावं लागतं, भोगावंच लागतं आणि लागतंच. असं सगळंच फार महत्वाचं आहे महाराज. हा जर आपण बाजूला काढला तर या सिद्धांतातली सगळी गंमत निघून जाते. याला मी अनेकदा एक उदाहरण देतो, अनेक वेळेला उदाहरण दिलेलं आहे. आलंय उदाहरण म्हणून फक्त क्रमानं सांगतो, फक्त म्हणजे कंटाळा येऊ नये, तुम्हाला झोप येऊ नये म्हणून छोटीशी गोष्ट सांगतो. काय झालं, एक मनुष्य एका घरामध्ये राहत होता. त्याचा मुलगा आणि त्याची सून त्याच्या घरामध्ये त्याचे सांभाळ करत होते. मनुष्य म्हातारा झाला आणि सून आणि मुलगा दोघंही याला कंटाळायला लागले. नको वाटायला लागला. म्हातारा बाप आता काय किती ताप देणार, किती आपल्याला हे किती वर्ष याला सांभाळत बसायचं, किती त्रास द्यायचा. मग आता त्या मुलाने आणि सुनेने एके दिवशी बसून असा विचार केला की काय करायचं या म्हाताऱ्याचं. शेवटी मुलाने असा विचार सांगितला, असं करतो म्हणे, याला कुठेतरी वृद्धाश्रमात सोडून येतो. बायको म्हणाली, फार चांगला विचार आहे, असंच करा, असंच वागावं माणसाने. अगदी योग्य निर्णय तुम्ही घेतला. मामनजीला तुमच्या बापाला तुम्ही वृद्धाश्रमात सोडून या. मुलगा म्हणाला ठीक आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी बापाला घेतलं, वृद्धाश्रमात सोडला आणि घरी आला. गंमत अशी असते महाराज, म्हातारी माणसं मांजरं तुम्ही किती लांब सोडून या. म्हातारे लोकांचा अपमान करावा अशी इच्छा नाही माझी, पण तुम्ही किती लांब सोडून या. आपण घरी यायच्यात आपल्या स्वागताला घरी हजर असतात. तुम्ही किती बघा तुम्ही, कारण ते घराचं आकर्षणच इतकं असतं. इतकी वर्ष त्या घरामध्ये राहिलेले मांजर तुम्ही किती लांब सोडून या. मांजर बरोबर घरी येतं की नाही. एका माणसाने असं मांजर पाळलं, नंतर कंटाळलं. मांजर कुठंतरी सोडून यावं म्हणून पोत्यात भरलं, सायकलला लावून लांब जंगलात गेला. संध्याकाळ झाली, जंगलात गेला, जंगलात रस्ता चुकला. मग मांजराच्या मागे मागे घरी आला, तेव्हा घर सापडलं. असं होत असतं. म्हणजे याचा अर्थ काय होतो की ते येतातच. म्हाताऱ्याला वृद्धाश्रमात सोडून आला मुलगा, म्हातारा लगेच घरी हजर. काही वृद्धाश्रमात राहायच ना, पळून यायला लागला. काय करावं. शेवटी एके दिवशी तो मुलगा आणि ती सून पुन्हा एकदा चर्चेला बसले. काय करायचं बाबा, म्हाताऱ्याची काय व्यवस्था काय लावायची. शेवटी त्या मुलाने असं सांगितलं, आता एक शेवटचा उपाय करू म्हणे. काय काही नाही, याला काशी यात्रेचं निमित्त दाखवतो आणि काशी यात्रेच्या निमित्तानं याला घेऊन जातो आणि तिथं गंगेत देतो ढकलून. मरण नका, म्हातारा मेला तर काय करायचंय, जाईल पिढा जाईल. आता किती दिवस याला सांभाळायचं आपण, किती दिवस. लटिके ते फेडा तुका म्हणे जाय पिढा. ती पिढा कधीतरी गेली पाहिजे. मग आता याला घेऊन जातो काशीला. त्याने सांगितलं काशीला घेऊन जा. आषाढी वारी थोडी आधी आली असती तर मी केदारनाथ म्हणालो असतो, पण काशीला ठीक आहे, आता सध्या काशी ठीक आहे, काशीला घेऊन जा. त्या दुसऱ्या दिवशी पोराने काशीचं तिकीट काढून आणलं आणि कामावरून आल्याबरोबर बापाला विचारलं, बाबा आपण काशीला जायचं का, तुमच्यासाठी तिकीट आणलंय. बापानं म्हाताऱ्याने विचार केला, रोज कामावरून
शाळेवरून आल्यावर शिव्या देणारा मुलगा आज आपल्याला अचानक काशीचं विचारतो, ही गंगा उलटी कशी वाहत आली? काहीतरी इथं दोष असला पाहिजे, काहीतरी चूक आहे. पण तोही कंटाळलेला म्हातारा तो म्हणाला, जाऊ दे, मरे ना, काय करायचंय, काशीला सोडून देईल, राहू आपण तिथं, नाही तिथं मरून जाऊ, काशीत मेल्याने मोक्ष तरी मिळेल, याचा रोजच्या शिव्या खाऊन, सुनेच्या रोजच्या शिव्या खाऊन काय आनंद मिळेल, जाऊ दे, मरू दे. तो म्हणाला जाऊया म्हणल्यानंतर पोरांनी त्याचं काय पिशवी घ्यायची ती घेतली, दोघे निघाले, काशीमध्ये आले. त्यावेळेला मध्यरात्र झाली होती. बापाने पोराला सांगितलं, बाळा असं करू, कुठल्या तरी धर्मशाळेत राहू, उद्या सकाळी गंगेचं स्नान करू, विश्वेश्वराचं दर्शन करून परत जाऊ. आता पोराच्या लक्षात आलं, सकाळी गंगेवर जायचं, स्नान करायचं म्हणजे 4 चौघं गंगेवर आलेलीच असतात. आपण जर बापाला ढकलून दिलं तर कोणीतरी आरडाओरडा केल्यामुळे कोणीतरी त्याला बाहेर काढेल की नाही. त्याने विचार केला, हीच रात्रीची वेळ बरी आहे, गंगेचे घाट निर्मनुष्य झालेले आहेत, इथं आता कोणी हाका मारलं तरी कोणी येणार नाही, हीच वेळ आहे. म्हणून पोराने बापाला शास्त्र सांगितलं. पोरग म्हणालं, बाबा काशीचा नियम असा आहे, काशीला ज्या वेळेला पोचलं त्या वेळेला गंगा स्नान करावं लागतं, नाही तर पाप लागतं. आता बाप म्हणाला, आता काय करावं, नाईलाज झाला. तो म्हणाला, ठीक आहे. पोरग बापाला घेऊन गंगेमध्ये गेलं, छातीभर पाण्यामध्ये गेल्यानंतर गळाभर पाणी. बाप म्हणाला, आता इथं स्नान करतो मी. पोरग म्हणाला, नाही चला ना, अजून थोडं पुढे चला, पाणी स्वच्छ आहे, इथं राखच फार आहे, हाडच वाहत आली, थोडं पुढे चला. पार तोंडापर्यंत पाणी आल्यानंतर पोरांनी ठरवलं, आता थोडंसं पुढे जाऊन बापाला ढकलून द्यायचं, बस संपला. आता ह्याच्या पुढे बाप नावाची पिढा आपल्याला घरी न्यायचं कारण नाही, बापाला ढकलून द्यायचं. म्हणून जवळ गेला, बापाला पुढे खड्डा, मोठा प्रवाह, बापाला ढकलण्याकरता पोरांनी त्याचे खांदे धरले, ढकलणार एवढ्यात बापाने त्या पोराचे 2 हात असे मजबूत पकडले. महाराज सोडायलाच तयार नाही बाप. मरणाच्या वेळेला ताकद येते, जीव जातो म्हणल्यानंतर मनुष्य जीव खाऊन ताकदपणाला लावेल का नाही, खेळावे. मग त्याने विचार केला, अरे आता हा बाप सोडत नाही. पोराने बापाला सांगितलं, बाबा सोडा, मला तुम्हाला ढकलून द्यायचंय, घरी घेऊन जायचं नाही, तुमची पीडा नको, आम्हाला त्रास व्हायला लागला तुमचा, तुम्ही मरा इथं, तुम्हाला मारण्याकरता मी काशीला आणलेलं आहे, सोडा, माझे हात सोडा. बाप म्हणाला, बाबा तुझ्या घरात राहून तरी तुझ्या शिव्या खाऊन जगण्यात मला काय आनंद आहे, अशा पद्धतीचा रोजचा अपमान सहन करून मी काय माझा पुरुषार्थ सिद्ध करणार आहे, मलाही मरायचंच आहे. पोरग म्हणाला, मग हात सोडा ना, देतो ढकलून. बाप म्हणाला, मला ढकलून दे, मी गंगेत मरायला तयार आहे, फक्त एक विनंती आहे. पोरग म्हणाला, काय आहे? बाप म्हणाला, काही नाही, थोडं वरच्या अंगाला नेऊन ढकल, इथं ढकलू नको. पोरग म्हणाला, काय फरक पडतो, वर ढकलून दिलं तरी वाहत मरणारच आहेत, इथं ढकललं तरी वाहत मरणार आहे, इथं का ढकलू नको? बाप म्हणाला, तुझ्या पाया पडतो पोरा, पण इथं मला ढकलू नको, कारण मी माझ्या बापाला इथंच ढकलून दिलं होतं. याला म्हणतात केले कर्म झाले तेची. हा चकार जो मला आपल्याला सांगायचा आहे तो आपण लक्षात घ्या. आपलं कर्म प्रारब्ध म्हणजे काय असतं मला सांगा ना. आपण केलेलंच कर्म जर उदयोन्मुख होत असेल, उदयाला येत असेल, आणि तेच प्रारब्ध रूपानं जर फलद्रूप होत असेल, समोर उभं राहत असेल, तर मला आपल्याला एवढंच सांगायचंय की संत महात्मे त्या कर्माचाच उपदेश करतात. कालचं कर्म आज प्रारब्ध झालं, आजचं कर्म उद्या प्रारब्ध होणार असेल तर काल आम्ही चुकलो होतो, कारण तेव्हा उपदेश करणारं कोणी नव्हतं, म्हणून प्रारब्ध प्रतिकूल झालं. पण संत जो उपदेश करतात त्या उपदेशानं आमच्याकडून जर सत्क्रिया घडत असेल, कारण संतांच्याच माध्यमातून आमच्या जीवनामध्ये सत्क्रिया घडते, हे ज्ञानोबारांनी आपल्याला दाखवून दिलंय. योगज्ञाने पैसता, गुरुचरण उपासिता, वैराग्यसी येण्याची सत्कर्मे, अशेषही अज्ञान विरमे, जयाचे अहम विश्रामे आत्मरूपी, हे ज्ञानोबाराय बोलतात. संतांच्याच संगतीमध्ये जर आमची क्रिया सत्क्रिया होत असेल तर संतांचा उपदेश, आजचा उपदेश आम्हाला चांगली क्रिया करायला लावतो, आणि त्या चांगल्या क्रियेचा परिणाम म्हणून उद्याचं प्रारब्ध घडतं. म्हणून आज आम्हाला उपदेशाची आवश्यकता आहे. विठ्ठला विठ्ठला. म्हणून आता मला सांगा, उपदेश महत्वाचा, प्रारब्ध महत्वाचं, दोन्ही महत्वाचं, पण उपदेशानं प्रारब्ध बदलतं की नाही मला सांगा. बदलत जर असेल तर उपदेशाची गरज आहे का? आहे. आता तुमचं मला नक्की काही कळेना बरं का. पहिल्यांदा आहे म्हणला, नदी नाही म्हणला, आता पुन्हा आहे म्हणता. बरं असू द्या, हरकत नाही. दुसरा विचार भगवत इच्छा हा आपण प्रकट केला होता. भगवत इच्छा जशी असेल तसं घडतं, मान्य आहे. मग संतांच्या उपदेशाची गरज काय? मी आपल्याला एक साधं उदाहरण देतो, फार विस्तार नाही, साधं उदाहरण मी आपल्याला सांगतो. लक्षात घ्या, संतांचा उपदेश, संतांचा शब्द आणि भगवत इच्छा
या दोघांमध्ये भगवत इच्छा जशी असेल तसं आपल्या बाबतीत घडेल हे जरी खरं असलं तरी संतांचा शब्द ओलांडण्याची ताकद भगवत इच्छेतही नसेल तर मग संतांचा शब्द महत्वाचा मानावा लागेल किंवा नाही याचा विचार करा. मी एक छोटासा युक्तिवाद देतो आपल्याला. सच्चिदानंद बाबांचा प्राण जावा ही भगवंताची इच्छा होती, पण उठून बस हे ज्ञानेश्वर महाराजांचे शब्द त्या भगवत इच्छेच्या पुढे गेले की नाही? बोला विठ्ठला विठ्ठला. किंवा दुसरा जर युक्तिवादच तार्किक करायचा झाला, तर्कशुद्ध युक्तिवाद जर करायचा झाला तर दुसऱ्या पद्धतीनं आपल्याला असं चिंतन करता येतं, भगवत इच्छा महत्वाची आहे, मग उपदेशाची गरज काय? त्याचं उत्तर आपल्याला असं देता येतं, साधं उत्तर, की उपदेशाची गरज नाही असं म्हणू नका. संत आपल्याला उपदेश करतात. भगवत इच्छा महत्वाची गोष्ट खरी, पण जो संतांची